नमस्कार, कसे आहात? मस्तच ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्यदायी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. श्रावण महिन्यामध्ये वर्धाशंकर व्रत हे नक्की करावे. जे काही मनात इच्छा असेल ते पूर्ण होतात. ज्या स्त्रींना मूल बाळ होत नाही त्या स्त्रीने हे व्रत करावे. खूप छान अनुभव येतो. जी मुलीचं लग्न होत नाही त्या मुलींनी पण हा व्रत करावे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी ह्या व्रत करावे. ज्यांचे काही मनोकामना असेल त्यांनी हे व्रत केल्याने खूप प्रभावी आहे. ह्या व्रताचा संकल्प, नियम, पोथी कशी वाचायची हे सगळं, पूजेची मांडणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला माझी एक विनंती आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. तर आपण महादेवाची खूप सेवा करता. तसेच वर्धाशंकराचे व्रत हे नक्की एक सोमवार तरी नक्की करा. श्रावण महिना हा पावन महिना असतो. जे काही व्रत महादेवाचे केले ते खूप प्रसन्न होतात. तर हे व्रत कसे करायचे? पूजा मांडणी. श्री वर्धाशंकर व्रत हे भगवान शिवाचे अत्यंत आवडीचे व्रत आहे. या व्रताचे पालन केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात असे या व्रताचे महात्म्य आहे. शिवभक्तांमध्ये लोकप्रिय असलेल्या व्रताचा प्रभावाने सर्वांचे कल्याण होते. सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. या व्रतांचे वारंवार मनोभावे पूजन करणाऱ्यांना शिवभक्त भगवान शंकराच्या भक्तीमध्ये एकरूप होऊन इहलोक आपली कर्तव्य यशस्वी करून अति भगवान सदाशिवाशी एकरूप होतो. या भयंकर कलियुगात तर या व्रताचे असाधारण महत्त्व आहे. म्हणूनच हे अत्यंत पुण्यकारी व्रत सर्वांनी करावे. या दिवशी वर्धाशंकर व्रताचे नेम केले असे. त्या दिवशी व्रत करणाऱ्याने भक्ताने व्रतस्थ राहावे, सत्य बोलावे, सत्याचरण करावे, पूर्ण दिवस उपवास करावा, स्नान नंदिका शुचिवृत्त होऊन शुभ्र वस्त्र नेसावे अथवा सोवळे नेसावे, रुद्राक्ष माळी, विभूती, भस्म, यज्ञोपती अथवा शिवलिंग धारण करून वर्धाशंकराची पूजा व कथा श्रवणासाठी तयार व्हावे. आप्तस्वयंकानी पवित्र आसनावर बसून प्रदोष काळी पूजा करावी. 8 पाकळ्याचा कमळ रेखावा. करंदळीचे अथवा केळीचे खांब, आंब्याचे तोरणांनी चौरंग सुशोभित करावी. घरातील देव, आई वडील, वडीलधारी मंडळी व पूजा सांगणारा उपाध्यास नमस्कार करावा. समयी उदबत्ती व निरंजन प्रज्वलित करावे. पूजकाने पूर्वेकडे पूजेचे चौरंग मांडावा. समोर रांगोळी काढावी. चौरंगावर नवे पांढरे वस्त्र अंथरावे. त्यावर तांदूळ पसरावे. त्या भरलेला कलश ठेवावा. त्या कलशासमोर गणपतीची सुपारी मांडावी. कलशामध्ये 5 विड्याची पाने किंवा कमलाकृती ठेवावी. त्यावर एक तांदळाचे भरलेले छोटे प्लेट ठेवावे. त्यावर लक्ष्मी, विष्णू, सोमराज, अष्टदिक्पाल यांच्या सुपाऱ्या मांडावेत. मध्यभागी नंदिकेश्वराची शिवलिंग ठेवावा. नंदिकेश्वराची मूर्ती न मिळाला सुपारी मांडावी. शिवलिंगाच्या डाव्या हातास भगवंती, भवानी, पार्वती देवीची व त्यांच्या समोर जयाची सुपारी मांडावी. पूजा करण्याने पाण्याने भरलेलं तांबे, फुलपत्र, संध्येची पळी व पूजेचे रिकामे तांब समोर घ्यावे. आचमन, रुद्राक्ष धारण करून भस्म लावावे. प्राणायाम करावा. देवाला हात जोडावे. तर हे 15 सुपाऱ्या आहेत. तर मी असे मांडलेले आहेत. बेलपत्र,
पुष्प घेऊन संकल्प करावा। संकल्प असा करावा, मम आत्मा आणि श्रुती स्मृती प्रणुक्त फल प्रत्यक्ष मनोसत्य सकल मनोरथ सिद्धार्थ श्री वरदाशंकर व्रत पूजन कथा श्रवणच्च करिष्ये। तृतीय गणपती पूजन अष्टदिक्पाल नंदी वरुण लक्ष्मी विष्णू सोमराज भगवंती भवानी पार्वती जय सहित श्री वरदाशंकर पूजन च करिष्यच्च असा संकल्प करून हातातील पाणी तामात सोडावे। नंतर हा मंत्र म्हणत श्री गणेशाय नमः, श्री अष्टदिक्पालाभ्यो नमः, श्री लक्ष्मीनारायणाभ्यो नमः, श्री सोमराज्यभ्यो नमः, श्री नंदिकेश्वराय नमः, श्री भगवंती भवानी पार्वतीये नमः, श्री जयाय नमः असे म्हणत गणपती, अष्टदिक्पाल, लक्ष्मी, विष्णू, सोमराज, नंदीश्वर, भगवंती भवानी देवी पार्वती जय यांची पाणी, पंचोपचार, वस्त्र, विभूती, गंध, अक्षदा, अष्टगंध, हळद, कुंकू, गुलाल यांनी पूजा करून उदबत्ती वाळावे। खोबर, खारीक, सुपारी, खडीसाखर असे खाद्य ठेवून नैवेद्य दाखवावा। दक्षिणा, फळे ठेवावी, आरती वाळावी, मंत्रक्षत वाहून नमस्कार करावा। हातात बेल व अक्षदा घेऊन वरदाशंकराचे ध्यान करावे व बेल, पुष्प व अक्षदा वाहून शिवलिंग रिकामा तांब्यात घेऊन महादेवाची पिंडी आपल्या प्लेटमध्ये घेतल्यानंतर पूजा करते वेळेस, अभिषेक करते वेळेस श्री वरदाशंकराय नमः ध्यान असं म्हणत पूजा करायची। श्री वरदाशंकराय नमः गंधं समर्पयामि, श्री वरदाशंकराय नमः अक्षदा समर्पयामि, श्री वरदाशंकराय नमः धूप समर्पयामि, श्री वरदाशंकराय नमः बेलपत्र समर्पयामि, श्री वरदाशंकराय नमः धूप समर्पयामि, श्री वरदाशंकराय नमः दीप समर्पयामि असे म्हणत म्हणत आपल्याला शिवलिंगाची पूजा, बेलपत्र, हळदी कुंकू, पुष्प सगळे वाहून घ्यायचे आहे। प्रत्येक वेळेस श्री वरदाशंकराय नमः असं म्हणत पूजा करायची आहे। नंतर पूजा झाल्यानंतर श्री वरदाशंकराच्या पोथीची व कथा वाचण्याची पूजा करावी। श्री वरदाशंकराची कथा एकाग्र मनाने व श्रद्धेने घरातील कुटुंबीय व निमंत्रणासह श्रवण करावा। तुम्ही हे नक्की एक सोमवार तरी श्रावण महिन्यामध्ये नक्की करा। खूप पावन आहे आणि जे काही इच्छा असतील ते नक्की पूर्ण होतात। कथा वाचणं शक्य नसेल तर जे कोणी करत असतील ना तर तुम्ही त्यांच्यापाशी जाऊन नक्की कथा ऐकावे। कथा संपल्यानंतर अन्नाचा महानैवेद्य दाखवावा। आरती व मंत्र पुष्पांजली करावी। उत्तर पूजा करावी। उपाद्य पूजा करावी। प्रसादाचे 3 भाग करावेत। त्यामध्ये मलिदा नक्की करा। मलिदाचे 3 भाग करा। त्यामध्ये एक भाग महादेवाला अर्पण करायचा, दुसरा भाग पूजा ठिकाणी जे कोणी उपलब्ध असतील त्यांना वाटायचा आणि तिसरा भाग आपण स्वतः खायचे आहेत। तर अन्नदान करावे, रात्री भजन कीर्तन करावे, सत्य भाषण करावे व पवित्र आचरण करावे। हे व्रत तुम्ही नक्की करा। जे काही इच्छा असतील ते पूर्ण होतात। हे व्रत पौर्णिमा, श्रावण, सूर्यसंक्रांती प्रत्येक महिन्यात जरी केले तरी, प्रत्येक सोमवारी केले तरी खूप प्रसन्न होतात। सोमवार तसेच शिवरात्री उपवासाच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी उपवासाची सांगता करता अथवा मनास इच्छा असेल त्या दिवशी हे श्रद्धेने हे व्रत करावे। व्रताच्या हे व्रत 5 वरदाशंकर, 11 वरदाशंकर असे पण केले तरी पण चालतात। तर या व्रताच्या पोथीच्या 5 किंवा 11 प्रति शिवभक्तांना द्यावे। जो अखंड शिवभक्ती करल व शुद्ध आचरण ठेवेल त्यांना खरंच मोक्ष प्राप्त होते। ही प्रभावी सेवा तुम्ही एक वेळेस नक्की करून पहा। खूप पावन व्रत आहे। 3 अध्याय पोथी वाचून घेतल्यानंतर आरती करून घ्यायची, महादेवाची आरती करायची। आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली नक्की म्हणा आणि आपली जे काही इच्छा असेल तर महादेवासमोर हात जोडून महादेवांना विनंती करून आपली काही इच्छा असेल ते बोला। श्रावण महिन्यामध्ये खरंच एक तरी सोमवार नक्की करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सर्वांना श्री स्वामी समर्थ।